गाईज, मी मंथन पाटील. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मित्रांना नाही घेऊन जात आहे. आज आपण मित्रांसोबत नाही, पण आज आपण फॅमिलीसोबत जातो. मम्मी, पप्पा, दादा, मी. तर आम्ही आज चाललो आहे माहूरगडावरती चाललो आहे रेणुका मातेला. जस्ट फॅमिली ट्रिप आहे, फर्स्ट फॅमिली ट्रिप. आम्ही कुठे जात नाही जास्त, त्यामुळे आज आमची फर्स्ट फॅमिली ट्रिप आहे. फोर्स केले 15 ऑगस्टला जायचा विचार आहे. जस्ट तो खास दिवस आहे तो. का म्हणून, कारण की त्यावेळेस मम्मीचा बड्डे असतो 15 ऑगस्टला. म्हणून मम्मीने डिसाईड केलं की जाऊया. ठीक आहे, चला. सगळ्यांची परमिशन घेतली, सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या आणि चला आता. तर सध्या आपण आता जायचं दादरला जायचं. 5:30ची ट्रेन आहे गाईस. ट्रेनमध्ये बसूया आणि जाऊया. चला, भेटू डायरेक्ट दादर स्टेशनवर. लोक आले आता. जाऊया. कॅब केली आहे तर सध्या कॅब करूया आणि जाऊया आता. चला, भेटू डायरेक्ट दादर स्टेशन. कॅब आली. चलो. आपली पहिली फॅमिली ट्रिप आहे. तुला कसं वाटते? एकदम मस्त. दादा, तुला कसं वाटते? दादा लाजू नको. दादा शब्दच नाही बोलायचे मला. अच्छा, राहून दे. दादा आपला लाजतोय. दादर स्टेशनला पोचलोय. हे पाठवून येतात तर रमत भेटू डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर पोचलो दादरला. ओ वाशावा है, कैसे तुम? एकदम बढ़िया. सब ठीक ना तुम्हारा? तुमको कैसा लग रहा है? आज फर्स्ट फैमिली ट्रिप है घर का. ठंडा ठंडा वाटता है. ठंडा वाट रहा है तुमको? आधा हिंदी आधा मराठी. अपने बादशाह भाई से पूछेंगे कि भाई ट्रेन आ रही कि नहीं. बादशाह भाई, ट्रेन आ रहा कि नहीं? तुमने घर पे से मेरे को जल्दी बुला लिया इधर. कुछ लगली 12:51. तो कभी आएगा ट्रेन यार? अभी इसके बाद आएगा. इसके बाद मतलब ये गाड़ी जाने के बाद आएगा. अच्छा, आएगा ना पक्का? आएगा. जाएंगे ना अपन? अपन जाएंगे और पहुँचेंगे उधर. बघा, ही ट्रेन गेलेली आहे, पण अजून आमची ट्रेन आलेली नाही आहे. काय बोलणार? अच्छा भाई, कब से बोल रहे तुम यार? कब से आ रहा ट्रेन? कब से आ रहा? अभी आएगा. कभी आएगा? 1 घंटा हो गया. अभी ये गाड़ी जाने के बाद आएगा. अच्छा, ऐसा भी है क्या? हाँ मम्मी, क्या बोलते? एकदम मस्त. बाल तो ठीक करो जरा. अच्छा आहे. गाईस, ट्रेनमध्ये बसलोय. फुल धावपळ झालेली. आम्हाला वाटलेलं की राईट साईडला डबे आहेत, पण आम्ही गेलो लेफ्ट साईडला. धावपळ झाली, मग आम्ही मध्येच चाललो. काही विचार करा, 4 सीट बुक केलाय. 4, पण एकही विंडोची भेटली नाही यार. काय नशीब खराब आहे यार. सगळ्या मधल्या सीटा भेटल्या, सगळ्या मधल्या सीटा. साईडच्या इकडचे इकडे, पण साईडला इकडचे बघा, इकडे आणि आम्ही दोघं इकडे बसलो. एकही विंडोची सीट भेटली नाही यार. काय नशीब खराब आहे या. तोपर्यंत प्रवासाचा मजा आपण बोलत राहू. मध्ये भेटू. पप्पा आता काय बोलतात माहिती आहे? पप्पा बोलतात, मी बोललो ना आता की आपल्याला काही सीट नाही भेटते याची, विंडोची. तर पप्पा आता काय बोलतात माहिती आहे? देवाची कृपा असली पाहिजे, कोण आलाच नाही पाहिजे. विचार कर.
हे आमच्या घरचे. त्याचं काय 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 असायला पाहिजे? काय बोलताय तुम्ही? कोई आने नहीं मांगते अभी. हा बरोबर. भगवान करे. आणि मी याला ब्लॉग काढतो ते दोघं हसतात माझ्यावरती. काय बोलणार आता या लोकांना? काय जे चॉकलेट खायला प्रवासात काय पण खातो चालतं आपल्याला सगळं. बिंदास खायचं, रात्रीच्या अजेचं नाही. आवाज जरा कमी येणार, ॲडजस्ट करा. 2 बॅग वरती आहे, 1 बॅग इकडे. एक बॅग खाली असलेली परवडेल. वाचून दे. फुल धमाल करू आपण. बघत राहा माझा ब्लॉग. चला भेटू. ट्रेन थांबले नाही खायला सुचलं खायला. हा मम्मी कशी हालत होते तुमची? कशी हालत होते तुमची सांगा तर जरा. ओके ओके. ओके ओके. आताशी 8च वाजतात आहे. पुढे 6 वाजेपर्यंत करणार आहे. काय सीन? माहिती नाही काय हाल. फुल बेकार आल्यात ना. समोसे खायला या. वातावरण बघा कसं झालं आहे. फुल पावसाचं. अजूनपर्यंत आज आम्ही ह्याच्यातच आहे, ट्रेनमध्येच आहे. त्यापैकी 6, 6:30, 7 वाजेपर्यंत आम्ही त्या स्टेशनवरती पोहोचणार. मम्मी कुरमुरे खाते, ह्या कुरमुरे खायला. मी समोसे खातो. समोसा. काय वातावरण झालं गाईस. या एकदा आमच्या गावाला या प्लीज. एकाच वर्षानंतर तुम्हाला मी घेऊन जाईन. या कोणाला इच्छा असेल तर या. ट्रेनचा खर्च तोच करेल, बाकीचा खर्च मी करेन. चला. गाईज आपण नांदेड स्टेशनवरती पोचलो आहे आणि अर्ध्या रस्त्यात चालू केला व्लॉग. यार हसू नका यार. व्लॉग बंद केलेला आता चालू केला. आता गाडीमध्ये बसलो आहे. आता हॉटेलवरती जाऊया, थोडं फ्रेश होऊया आणि मग नंतर उद्या आपल्याला देवीच्या गडावरती जायचं आहे. मग भेटू आपण डायरेक्ट उद्या सकाळी. आता सध्या हॉटेलवरती पोचतो. आता आवाज कसला इकडे आता हॉटेलवरती पोचणार. 3 तासाची ट्रॅव्हलिंग करून. इकडे हॉटेल आहे आपलं. 3 तासाची ट्रॅव्हलिंग करून हे हॉटेल आहे कृष्णा पॅलेस. चालू आहे ना. हॅलो गाईस. नाही एवढं नाही, एवढं नाही. हॅलो हॉटेलमध्ये एकदा नाही वाढून, एकदा नाही. 205. हा रूम मोठा आहे. आहे हाय गाईस. आता सध्या हॉटेलमध्ये आलो आहे. थोडं फ्रेश होईल आणि उद्या सकाळी मग नंतर गडावरती जायचं आहे. काय आहे सिच्युएशन काय माहीत. आता बघूया उद्या. रूम चांगले आहेत, चांगले नाही खूप चांगले आहेत. AC रूम आहेत. माहूरगड म्हणजे खूप आतमध्ये आलं आपल्या ह्याच्यावरून, स्टेशनपासून खूप आतमध्ये आलं. मध्ये मध्ये ब्लॉग टाकतच राहीन अजून. चालेल भेटूया. जाऊया जेवायला. सध्या आज आपण जायचं आहे जेवायला. बघूया
नवीन हॉटेलमधलं जेवण कसं असेल. चला. खाल्लं काय पाव पण आता सध्या हॉटेलमध्ये आलो. हॉटेल म्हणजे जे आपलं काय म्हणतात, जे हॉटेल आहे स्टे करायचं, त्याच्यात रेस्टॉरंट आहे बाजूला, त्यालाच लागून. मग बेसिकली तेव्हा तिथे चाललो आहे मी. सध्या आम्ही बसलो, सगळे आलो आहे. भेटू थोड्या वेळाने डायरेक्ट जेवण झालं. सध्या आता राऊंड मारायला आलो. जेवून जस्ट झालं त्याचा राऊंड मारायला आलो. आणि आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी उठून ते जायचं आहे इकडे वरती. हे बघा, ते आहे रेणुका माता. आपल्याला सध्या उद्या सकाळी जाऊन तिकडे जायचं आहे. आणि उद्या सकाळी तर मिनिमम 5 वाजता तरी 4 वाजता तरी उठायचं आहे. तुम्ही ट्रॅव्हल करताय ना गाईस, कुठे जाताय ना, तर तुम्हाला बेसिकली काय ना काय कॉम्प्रोमाइज करायचंच आहे. सो काय ना काय कॉम्प्रोमाइज करायचं आहे. माझं हे सेकंड टाईम आहे, पण मी फर्स्ट टाईम फॅमिलीसोबत आलो आहे. फर्स्ट टाईम. चला भेटू उद्या सकाळी. गाईज गुड मॉर्निंग. आपण आता सध्या उठलो आहे, अंघोळ झाली सगळ्यांची. आता थोड्याच वेळात निघणार आहे आम्ही. ते बड्डे गर्ल रेडी झाली आहे. आता थोड्याच वेळात गडावरती जायला जाऊया. तुम्हाला काल जो व्हिडिओ दाखवलेला जो रात्री, तो तिथूनच होता. जाऊन त्या साईडला तिथूनच जायचं आहे. चला भेटू. चला गाईस, आता आपण सध्या चाललो आहोत गडावरती. डायरेक्ट जाणार आहोत आपण गडावरती. सगळी तयारी करून आले, बसले. गाईज आता आपण सध्या रेणुका मातेला नाही आलोय, तर तिथे सध्या ते भटजी आले नव्हते, तर त्यामुळे आम्ही लोक पुढे आलो अनुसया मातेला दर्शन करायला. चला लवकर लवकर पायऱ्या चढायला चालू केले. हाँ पापा, और घर पे बैठने वाला तुम्हें? अभी हम पायरे चढ़ के ऊपर जा रहे हैं। हाँ, फिर उसके बाद में माता का दर्शन लेंगे। हाँ, और खाली उतरेंगे। और फिर उसके बाद में बड़े माता का दर्शन लेने जाएंगे। हाँ, और फिर बाद में सब होने के बाद हाँ घर पे जाएंगे। हाँ। क्या बात कर रहे हो? फिर खाना पीना बाद में ही देखेंगे। हाँ वो ठीक है, फिर वो चलेगा. आत्ताशी एवढ्याच पायऱ्या झाल्या, जास्त काय झालं नाही. मी बोललेलो तुम्हाला, कोण ना कोण एक गडी बाद होणार. आणि पहिला गडी पप्पा होते. हळूहळू झाला हो. हळूहळू झाला ना. यो भाव्यो आपल्याला जायचं आहे त्या मंदिरावरती. त्या इकडचं दर्शन घेतलं, खाली उतरून नंतर तिकडे जाऊया. फायनली मंदिरावर पोहोचलो. असा एक फोटो काढणार. आज मंदिरावरती कोण नाही आणि आम्ही 5च्या वेळेस आलेलो. त्या टायमाला खूप गर्दी होती. यावेळेस कोणीच नाही बा, कोणी नाही. हे पाठीमागे पण मंदिर आहे,
सध्या इकडे कोणीच नाही. काय नशीब आहे आमचं. मंदिर आहे आतमध्ये, अनुसया माताचं मंदिर. ह्या माठेचा काहीतरी विशेष आहे ना. काय म्हणजे याच्यामध्ये जेवण ती लोक जेवण बनवतात ना, हां तर त्याच्यामधलं संपतच नाही जेवण. अच्छा म्हणजे त्याला खूप बरकत आहे असं. आणि खूप जुने माठ आहे त्या आधीचे. अच्छा. हे दोन्ही पण हा, ही दोन्ही पण तांब्याची आहे. ते हा. जुनं तांबा आहे. आपल्या गावाला हंडे असतात. हांडे असतात ना हा. गावाला तसे आहे. आईचं लय सत्व आहे त्याच्यामध्ये, की ते जेवण संपतच नाही. किती भक्त खाऊन जातात पण संपत नाही. अच्छा. हे दोन माठ आहेत गाईस. नाही नाही अरे फुल बिल खा रे गाईच्या. फुल सब परिवार आ गए इधर. फुलं खाते फुलं. पण झालेला आहे. मंदिरात आपण प्रवेश करतोय आता. दर्शन झालेलं आहे. कारण की मला व्हिडिओ काढायला भेटला नाही. खूप आतमधून खूपच चांगलं आहे. एवढं आहे, एवढं मोठं आहे. बराबर आहे. एका जणाने बी असं तोंड पुढे केलं नाही. आलो आम्ही रेणुका मातेच्या पायथ्याशी. आता वरती जाऊ. ह्याची आपल्या मुंबईसारखे जे जीवदानी मुंब्रा ह्यांच्या एवढे मोठे पायऱ्या नाही आहेत, कमीच आहेत. मंदिर आता ते वरती आहे, जास्त लांब नाही, जास्त पायऱ्या पण नाही. चला भेटू डायरेक्ट मंदिरावर. कसं वाटतंय तुम्हाला 3 पायऱ्या चढून? बोला लवकर. आपण रिटर्न प्लॅन करायचा आहे, परत जेजुरीला जायचं. 2-2 मिनिटाला थकतात यार. हा थोडं लांब आहे ना. लांब काय मग जीवदानीला काय चढणार, मुंब्राला काय चढणार? इथे तर 1500 आहेत. देवी ताकद देईल. झाला आता आलो आपण ऑलमोस्ट आलो. हे काय हा मग चला. चला. पप्पा काय चला चला लवकर. सगळं पाण्याच्या विड्यामध्ये काय काय असतं? सुपारी, काच, चुना, लवंग, इलायची, चमन, जष्टमल, जायफळ, जायपत्री असा त्रिगुणी विडा असतो. अच्छा. आणि हा विळा काय हे करतात? विळीचा मुख्य परिसर जसं आपण गणपतीला मोदक देतो, हां देवीला हा मुख्य परिसर आहे. त्याचा नैवेद्य देतात, नंतर हा नैवेद्य दिवसभर चालू असतो संपूर्णाचा. हा महाराष्ट्र सरकारने पण ऑफिशियल केला ना आता. हो, GI टॅग मिळालेला आहे. GI टॅग. GI टॅग केलं हे हा प्रदान झालेलं आहे. आणून देतो मी.
आणि जरा व्यवस्थित दर्शन झालं. इकडून हर वेळेस सनरायझिंग दिसतं. आणि ह्यावेळेस जरा पावसाळा आहे त्यामुळे सनराईज दिसत नाही. आता दरवर्षी मी येतो आणि सनराईजचे व्हिडिओज फोटोज काढतो. आणि यावेळेस सनराईज झालं नाही कारण की पाऊस आहे त्यामुळे. खूप मस्त दर्शन झालेलं आहे. आता सध्या आपण जरा चाललो आहोत दुसऱ्या ठिकाणी. आणि देवीच्या दर्शनानंतर माझा फोन स्विच ऑफ झालेला त्यामुळे व्हिडिओज काढताना आले, पुढचा व्लॉग बनवता आला नाही त्यामुळे सॉरी. आता आपण चाललो आहोत घरी वंदे भारतने. आम्ही लोक त्याच्यानंतर नांदेडमध्ये गुरुद्वारा पण आहे, गुरुद्वाराला पण गेलो आम्ही. गुरुद्वारा फुल पॉझिटिव्ह एनर्जी बाय लिटरली. मी फर्स्ट टाइम गेलेलो, मला खूप आवडला गुरुद्वारा. चला मित्रांनो, माझा ब्लॉग बघितला तर खूप चला मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा पाटील ब्लॉग्स. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, करून जावा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.